नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. विदर्भामध्ये नेमक्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली. त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे, छत्तीसगडकडे पडणार आहे. तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे. म्हणून अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, तसेच अकोला, अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पश्चिमी विदर्भाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही, त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही. फक्त जास्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये म्हणजे 5-6 जिल्ह्यामध्ये पडणार आहे. म्हणजे ते कोणता? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. आता राहिला हे झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. आणि त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 20-21 दिवस आता पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. म्हणजे तुमचा कांदे काढली तर तुम्ही कांदे काढून घ्या, तुमच्याकडे अवकाळीचं काही संकट येणार नाही.